ऑलराईट, तर आपण जी युनिकॉर्नने रन करून बघितली आपली साईट आणि स्टॉप इट अगेन 1 सेकंड. सो इथे आपण बघतोय की जी युनिकॉर्नने बाइंड केलंय 8000 पोर्टला ऍप मधलं ऍप हे पार्ट 1चं बघतोय आणि तो लिसनिंग मोडमध्ये आहे. अँड वी ऑल्सो सॉ की उबंटूच्या आतमध्ये 8000ला रन केला तर तो चालतोय. ठीक आहे, एकदा आय जस्ट डू कर्ल कमांड वन्स. ठीक आहे, हे चालू राहील. नाउ द प्रॉब्लेम इज दॅट दिस उबंटू इज नॉट एक्सपोज्ड आउटसाइड. तर आपल्याला एनजीएक्स सर्व्हर जे आपण बघितलं त्याच्यामध्ये इट्स अ रिव्हर्स प्रॉक्सी. इट सिट्स बिटवीन युअर ब्राउझर अँड द ऍक्च्युअल अप्लिकेशन. तर जेव्हा आपण आता व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज की इफ मी माझ्या कम्प्युटरवरून जर आता डायरेक्ट ऍक्सेस करायचा प्रयत्न केला 8000ला, तर इट विल बी समथिंग लाईक दिस विच इज बिंग ब्लॉक्ड बिकॉज आपलं ते पोर्ट ओपन नाही आहे 8000चा आता या क्षणी. बट इफ वी यूज एनजीएक्स तर मग द कम्प्युटर ब्राउझर फर्स्ट टॉक्स टू एनजीएक्स. म्हणजे माझं ब्राउझर किंवा हजारो लोकांचं ब्राउझर फक्त सर्व्हरला एनजीएक्स पर्यंतच येतं आणि पुढचं त्याला काहीच कळत नाही की कोणाला मला कनेक्ट करायचं आहे. So we'll see the installation part of it. तो पहिल्यांदा आपण sudo apt install nginx करतो. So let's stop this server. Sudo apt install nginx-y. Then आपण स्टेटस चेक करणार. ओके, सो sudo systemctl status nginx. ठीक आहे, हे ऍक्टिव्ह आहे. मग आपण एकदा फायरवॉल चेक करू. sudo ufw status. आता आपल्याला दिसतंय की फक्त 22लाच ऍक्सेस आहे, 80 आणि 443ला नाहीये. सो आता इथे आपण देणार sudo ufw allow nginx http. तो याच्याने HTTP ला मिळालं म्हणजे 80 पोर्टवर जो आहे त्याला ऍक्सेस मिळेल आणि हेच मी HTTPS केलं तर मग 443 वाल्याला पण मिळेल ऍक्सेस. सो इफ आय डू दॅट तर आता या दोघांना ऍक्सेस मिळाला आहे. आणि इथे आपण डबल वर्बोजने बघितलं तर आपल्याला त्याचे पोर्ट आयडीज पण कळतील. sudo ufw status वर्बोज. ओके, वर्बोजला वेगळी कमांड असेल. आय थिंक विदाउट स्टेटस चेक करू. नाही, हाऊ टू चेक sudo ufw status वर्बोज. अच्छा, डायरेक्ट आहे sudo ufw status वर्बोज. हा, सो इथे दिसतंय आपल्याला की 80 आणि 443 अलाउड आहे. IPv4चे पण आहेत आणि IPv6चे पण आहेत. सो दिस इज गुड. दॅट्स द फर्स्ट स्टेप. आणि हे झाल्यावर तो म्हणतोय की एकदा हे चेक करून बघ बाहेरून. म्हणजे आता आपण आपल्या विंडोज मशीनमधून जर ओके, सो लेट्स ओपन अ न्यू टर्मिनल आणि इथून मी पिंग 192.168.1.75 इथे मिळतं ऍक्सेस. आणि इफ आय गो टू दिस वेबसाईट तर इथे वेलकम टू एनजीएक्स दिसतंय आता आपल्याला. सो दिस इज द प्रूफ दॅट वी आर एबल टू कनेक्ट टू दॅट मशीन नाव. या मशीनला 75च्या मशीनला आणि त्या मशीनमध्ये केल्यावर समहाऊ आपल्याला एवढंच दिसतंय वेलकम टू एनजीएक्स. ठीक आहे, मग आता लेट्स डीप डाइव्ह इनटू एनजीएक्स. सो इट सेज दॅट क्रिएट अन फ्लास्क ॲप ॲप्लिकेशन. सो सगळ्या एनजीएक्सच्या फाईल तुमच्या इथे बसल्या असतात ETC मध्ये एनजीएक्स. सो इफ आय गो टू लेट्स से cd/etc इथे जातो आणि मग cd/nginx. सो लेट मी शो यू वन मोर थिंग की आपण कुठे पण असतो. आता CD बिल्डिंग टू डू मध्ये होतो मी, राईट. CD होम आणि उबंटू इथे आहे मी. PWD मध्ये आपल्याला कळतंय की आपण कुठे आहोत. इथून मला डायरेक्ट रूट मधल्या EDC ला जायचं आहे. तर मी इथे cd/etc दिलं, स्लॅश दिलं तर सगळ्या रूटच्या फाईल्स मला दिसतात इथे.
तो जरी मी होम मध्ये आहे तरी मला असं सुद्धा करता येऊ शकतं उबंटू आणि मग बिल्डिंग टू डू. पण हेच जर मी cd h दिलं तर तो या माझ्या प्रेझेंट डिरेक्टरी मधून होम शोधेल, पण स्लॅश दिलं तर तो रूट मधून शोधेल. तर रूट मध्ये ETC आहे, तर आपण ETC ला जाऊ, Nginx ला जाऊ, साइट्स अवेलेबल ला जाऊ, cd.dot देऊ इथे एकदा आणि इथे बघू आपल्याला दोन दिसतात मी प्रायमरीली, साइट्स अवेलेबल आणि साइट्स इनेबल्ड. आपण साइट्स अवेलेबल मध्ये जातो आणि इथे आपण ही एक नवीन फाईल तयार करणार त्याने सांगितली आहे तशी. सो इफ आय जस्ट डू नॅनो फ्लास्क ॲप, तर ही नवीन फाईल आली आणि याच्यामध्ये मी हे जस्ट कॉपी पेस्ट करेल कोड. विल नॉट लुक इन टू दिस कोड राईट नाव. इट जस्ट दॅट लेट जस्ट अंडरस्टँड हाय लेवल की 80ला तो ऐकतोय आणि तो म्हणतोय की कोणी पण स्लॅशला आलं म्हणजे कोणी पण माझ्या IP ॲड्रेसवर आलं तर त्याला याच्यावर पाठव 8000 नावाच्या पत्त्यावर, आणि 8000ला आपला जी युनिकॉर्न बसलाय. तो आपण ही फाईल सेव्ह करणार. ओके, परमिशन डिनाईड कारण मी हे नव्हतं केलं, याला सुडो नव्हतं म्हटलं. सो आय थिंक सुडो नॅनो द्यावं लागेल. जिथे तुम्हाला परमिशन डिनाईड म्हणेल दिसेल तिथे तुम्हाला त्याला सुडोने परत करावं लागेल. ठीक आहे, तो आपण हे सेव्ह केलं आणि एकदा आपल्याला ही कमांड द्यायची आहे, रिमूव्ह द डिफॉल्ट नाही करायचं, ही कमांड द्या, link enable the Flask app application. So it says that create a symbolic link from sites available to sites enabled. So let's just copy paste this. Okay, so what it does is it creates a shortcut from available to enabled. So long story short, दोन फोल्डर्स आहेत, sites enabled आणि sites available. अवेलेबल मध्ये आपण लिहितो आणि enabled मध्ये त्याची सिम्बॉलिक लिंक होते, म्हणजे तिथे फाईल सेव्ह नाही होत पण तिथे शॅडो फाईल जाते की जे आपण लिंक केलेले आहेत अशा पद्धतीने. तर जे काही चेंजेस करायचे ते अवेलेबल मध्ये करायचे. दिस इज अगेन वन टाइम थिंग. आणि आता आपण आपलं सुडो चेक करू. सुडो nginx-t ने आपला स्टेटस कळेल. तर इथे म्हणतोय की सर्व्हर नेम अंडरस्कोर कॉन्फ्लिक्ट आहे बट इट इज सक्सेसफुल आणि ओके. तो कॉन्फ्लिक्टिंग सर्व्हर नेम हे दोन ठिकाणी दिलंय कारण डिफॉल्ट पण आहे. मग आपण एक काम करू, डिफॉल्ट रिमूव्ह करायला म्हणतोय ते रिमूव्ह करून घेऊ, सिम्बॉलिक रिमूव्ह करू आणि nginx t देऊ आणि नाव इट इज सेइंग दॅट सिंटॅक्स इज ओके, टेस्ट इज सक्सेसफुल. So we'll come to our folder now, cd/home ubuntu building to do. मग cd part 1 मध्ये जातो मी आणि जी युनिकॉर्नची आपली कमांड होती, जी युनिकॉर्न. ओके, वी हॅव टू ऍक्टिव्ह रिस्टार्ट दिस, सो लेट्स रिस्टार्ट इट आणि एकदा स्टेटस चेक करू nginxचा. तो स्टेटस इज ऍक्टिव्ह रनिंग आणि जी युनिकॉर्नची ही कमांड आपली. तो वर्कर्स 3 आहे. सो ॲज वी सॉ, जेव्हा रिक्वायरमेंट वाढेल तेव्हा तो ऑटोमॅटिकली मल्टिपल वर्कर्सला स्पॉन करेल, म्हणजे जिवंत करेल आणि मग दे कॅन हँडल द ट्रॅफिक. तो सर्व्हर चालू आहे आणि आता आपण या ॲड्रेसला जाऊ आणि रिफ्रेश करू अँड नाव वी आर एबल टू सी द साईट. तर ही साईट आता आपल्या कम्प्युटरवर नाही चालू आहे, ही साईट आता सर्व्हरवर चालू आहे. आणि इफ यू वॉन्ट टू चेक की कमांड्स कुठून येत आहेत, तर लेट मी कंटिन्युअसली रन दिस अँड फ्रॉम हिअर tel-f/var/logs/nginx/access. ॲक्सेसला काहीच नाही, अच्छा सुडो करावं लागेल. सो सुडो, तो लॉग्स देत, nginxचे लॉग्स आहेत आणि इफ आय रिफ्रेश दिस हिअर, इफ आय रिफ्रेश इट आय कॅन सी की कोणीतरी येतंय तिकडे राईट साईडला. मला ऍक्सेस लॉग मध्ये कमांड दिसतात आणि कळतंय की कोणीतरी या राऊटवर आले डायरेक्ट स्लॅशवर, आणि स्लॅशवर आल्यावर त्याला तेवढंच दिसतंय त्याला. आणि वी हॅव सीन दॅट इट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ द nginx फाईल, साइट्स अवेलेबल आणि फ्लास्क ॲप. तो इथे गेल्यावर आपल्याला दिसतंय की कोणी पण, हे सर्व्हर नेम म्हणजे स्वतः, तो कोणी पण जेव्हा 80ला येतंय तेव्हा त्याला, जर तो इथे आला तर त्याला 8000ला पाठव. आणि 8000ला आपला जी युनिकॉर्न ऑलरेडी चालू आहे, इथे सर्व्हर ऑलरेडी चालू आहे आपलं.
आणि इथे सुद्धा मला कळत आहे, रिफ्रेश केल्यावर तो पुढे जातोय. ओके, इथे घेत नाही, आय थिंक आपण प्रिंट नाही टाकलंय. बट येस, सो दिस इज हाऊ वी कनेक्ट एव्हरीथिंग. अँड टू समराईज, आपण SSH इन्स्टॉल केलं, मग फायरवॉल टाकला, मग Nginx टाकलं, पायथन वगैरे इन्स्टॉल केलं, Nginx इनेबल केलं आपण. मग Nginx मध्ये आपण एक फाईल लिहिली अशी, जी फाईल सांगते की कोणती पण इन्कमिंग रिक्वेस्ट आली तर त्याला कुठे पाठवायचं आहे. आता आपले 2 प्रोजेक्ट चालू असतील तर आपण तिथे अजून लोकेशनचा दुसरा ब्लॉक घेऊ शकतो आणि त्याला सांगू शकतो की जर स्लॅशला आला तर 8000ला पाठव, स्लॅश पार्ट 1, आणि स्लॅश पार्ट 2 ला आला तर 8001ला पाठव. असं आपण 2 वेगवेगळे करू शकतो. तर आपण एकाच वेबसाईटवर 2 वेबसाईट्स, एकाच सर्व्हरवर 2 वेबसाईट्स टाकू शकतो आपण इन दॅट केस. सो आपण हे केलं आणि नंतर आपण gunicorn रन केला आणि दॅट एक्सपोज्ड दी पोर्ट, म्हणजे एक्सपोज इंटरनली केला. आउटसाईडला त्याला पोर्ट टाकायची गरज नाही पडली, फक्त IP ॲड्रेस. आणि जेव्हा आपल्याला हे प्रोडक्शन लेवलला टाकायचं आहे, फॉर एक्झाम्पल abc.com हे टाकायचं आहे, तर आपण जेव्हा GoDaddyवरून किंवा name.com वरून डोमेन नेम विकत घेऊ, तेव्हा त्या डोमेन नेम विकत घेतल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो की IP ॲड्रेस लिंक करा तुमचा. मग तिकडे आपल्या मशीनचा जो IP ॲड्रेस असेल तो आपण तिथे टाकला की मग तो abc.com आलं की तो हा IP ॲड्रेस रन करेल. सो ॲज अ कम्प्युटर इंजिनियर अवर गोल इज टू जस्ट बी एन्श्योर की प्रायव्हेट IP ॲड्रेसवर आपली साईट चालते and it is working as well properly. So that is about Nginx. Let's just see if there are any more things involved. Yeah, I think that's it. Once this is done, you can take a screenshot of your Nginx file and also final this screenshot. And once you are here, we can consider the primary Ubuntu related part as complete. ही सेम प्रोसेस आपली AWS वर होईल. सो वन्स वी हॅव AWS अकाउंट आणि आतमध्ये उबंटू मशीन मिळेल आपल्याला, वी हॅव टू डू ऑल दीज थिंग्स इन द एक्झॅक्ट सेम मॅनर. द ओनली थिंग दॅट विल चेंज इज की तुम्हाला 192.168च्या ऐवजी एक वेगळा IP ॲड्रेस मिळेल, जसा आपला इथे AI लिलाचा आहे. सो इफ आय गो टू CMD आणि पिंग AI.com, तर हा मिळतो. हा मला Amazonने दिलाय आणि याच्या वर्सेस आपल्याला इथे आपल्याला व्हर्च्युअल बॉक्सने दिलाय. दॅट इज द ओनली थिंग दॅट चेंज. अँड ॲज आय सेड, यू कनेक्ट दिस टू द डोमेन नेम अँड देन हे लिंकिंग होऊन जाईल त्याच्यानंतर. दॅट इज द लास्ट पार्ट. सो येस, याच्या पुढचे जे 2 चॅप्टर्स आहेत ते फक्त जनरल अंडरस्टँडिंगसाठी आहे. त्यामुळे यू कॅन एक्सप्लोर दॅट ऑन युअर ओन, अबाउट फाईल स्ट्रक्चर आणि हाऊ टू क्रिएट न्यू युजर्स वगैरे वगैरे. सो दोज थिंग्स आर जस्ट फॉर उबुंटू रिलेटेड थिंग्स. आणि इथे मी अजून काही ॲड करेल गोष्टी, जस्ट ॲज आय फील की या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत माहिती असायला. पण आपला प्रॉपर डिप्लॉयमेंट इथपर्यंत आहे. कॉन्फिगरिंग Nginx मध्ये आपली प्रॉपर डिप्लॉयमेंट होईल.